आणि धावली टीम आज मेगा फायनल नव्हे तर सेमी फायनल मध्ये खेळताना पाहायला मिळते. अजूनही एक पाऊल पुढे जायचं आहे धावली टीमला. पाहूयात या सेमी फायनलचा थरार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सावरी विपक्ष धावली यांच्या दरम्यान ही मेगा सेमी फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. याच ठिकाणी श्री चन्नी मनाई देवी क्रिकेट क्लब शिमडी यांच्या माध्यमातून खूप सारी समाजसेवा आपल्याला पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत श्री चन्नी मनाई देवी क्रिकेट क्लब शिमडी यांच्या मार्फत आजवर अनेक सामाजिक धार्मिक कार्य केली आहेत. क्लबच्या केवळ क्रीडा क्षेत्रात नव्हे तर स्थानिक समाजासाठी विविध उपक्रम देखील त्यांच्या माध्यमातून राबवले गेले. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय सामग्री वितरण, पर्यावरण संवर्धन मोहीम, तसेच धार्मिक कार्यामध्ये मदत, तसेच विविध प्रकारच्या गरजूंना मदत पोहोचवणे यांचा समावेश आहे. या कार्यामुळेच आज क्लबने आपल्या क्षेत्रात एक सकारात्मक बदल घडवून आणला आणि या क्रिकेटच्या माध्यमातून आगळ्या वेगळ्या आपल्या समाजातील प्रत्येक जनतेपर्यंत, प्रत्येक शाळेपर्यंत, प्रत्येक लोकांपर्यंत मदतीची हाक दिली आहे. आतापर्यंत या शिमडी संघाने आपल्या शिमडी गावचे सुपुत्र सन्माननीय सुनीलजी सह्याजी साळुंके यांना रोख रुपये 5,001 रुपयाची आर्थिक निधी म्हणून यांच्या माध्यमातून देण्यात आली. त्यानंतर कोळखर गावचे सुपुत्र प्रदीप हरिबा शिंदे यांना देखील या क्रिकेटच्या माध्यमातून 11,000 रुपयाची आर्थिक मदत देण्यात आली. बळीराम मारुती साळुंके यांना देखील 3,001 रुपयाचा मदत निधी त्यांच्या फंडातून देण्यात आला. त्यानंतर जननी देवी नूतन मंदिर शिमडीसाठी 15,555 रुपयाची आर्थिक देणगी या क्रिकेटच्या माध्यमातून खेळत असताना या टीमच्या माध्यमातून अशा अनेक साऱ्या आर्थिक मदत असू द्या या क्रिकेटच्या माध्यमातून केली जाते. समाजासाठी असू द्या, क्रिकेटमधील मुलांसाठी असू द्या, कोणासाठी असू द्या. फुलटॉस चेंडू आणि पहिला चेंडूवरती अगदी चांगला या ठिकाणी रनआउटचा चान्स होता, गमवला गेलाय. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय आदित्य आणि वैभव जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वैभव नॉन स्ट्राईकला पाहतोय, आदित्य स्ट्राईकला पाहतोय. लेफ्ट हँड बॅट्समन आहेत आणि आज खऱ्या अर्थानं सेमीफायनल क्रमांक 1 पाहतोय. जो जिंकेल तो फायनल मध्ये आपलं तिकीट बुक करेल असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफी मध्ये. फुलटॉस पुन्हा एकदा येते झेलची संधी. झेल मात्र दुसरा देखील या ठिकाणी सुटला गेलाय. फलंदाज या ठिकाणी सुरक्षित मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अक्षरशः चेहऱ्यावरती हात ठेवले आणि स्वतःला अगदी सावरताना आपल्याला आदित्य पाहायला मिळतोय. आणि त्यांच्या साथीला आपण जर पाहिलं तर वैभव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. एका दिशेला दौलत शिंदे कालच्या मॅच पासून अगदी चांगली गोलंदाजी टाकताना दौलत शिंदे आपल्याला पाहायला मिळतोय. वैभव शिंदे त्यांचा सामना कशा पद्धतीने करतील, कशा पद्धतीने खेळून काढतील. पहिलं पॉवर प्लेचं षटक. आतापर्यंत 2 चेंडू आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. 1 धाव मात्र कंप्लीट झालेले पाहायला मिळते. सेमीफायनल आपण पाहतोय. असोसिएशन चषक 2024चा हा थरार शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचली आहे. प्रेक्षक वर्ग देखील सामने पाहत आहेत. अकोट टप्प्याचा चेंडू, गॅप सिलेक्शन, गॅप आहे मोठा, नाही धावांचा तोटा. चेंडू निघून चाललाय हळूहळू सीमा रेषे पार, फरार. 4 धावांसाठी एक दर्जेदार कलात्मक चौकार पाहायला मिळतोय. या फटक्याची गरज होती ती धावली टीमला, कारण की आज स्वप्न घेऊन दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. खरे एकाचं स्वप्न पूर्ण, दोन्ही टीमचं स्वप्न पूर्ण झालंय, परंतु मेगा फायनलचं तिकीट कोण बुक करेल आणि टीम पिंपरी संघासमोर कोण या मेगा फायनल खेळण्यासाठी सज्ज होईल याच्याकडे देखील आपण पाहणार आहोत. ज्या ठिकाणी आपण पाहतोय दौलत चांगली कामगिरी करतोय. पहिले 3 चेंडू अतिशय चांगले टाकलेत, एक चौकार मात्र सुरू आलाय. आता मात्र फिल्डिंग मध्ये बदल केलाय. अनिल आमच्या समोर फिल्डिंग साठी येताना पाहायला मिळत आहेत.
इथे मात्र पहा लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पाठीमागे चेंडू चाललाय डिक्लर स्वरूपात डीप पाहायला मिळते. त्या ठिकाणी आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेत बंटी कांबळी सर असतील आणि लेग पंच आपल्याला पाहायला तर सूर्यकांत आडव सर पाहायला मिळत आहेत. शिस्तबद्ध पंत म्हणून ज्यांना ओळखलं जातं तर या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत आणि जी शिस्त प्रत्येक गोलंदाजाला त्यांनी देखील दाखवलेली आहे. इथे मात्र हाफ ट्रॅकर लाजबाब फटका चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स तिथे चाललाय सीमा रेषे पार येतोय. या ठिकाणी पहा ते षटकार आहे का चौकार आहे तिथे प्रेक्षक वर्ग देखील बसलेले आहेत आपण सांगायचं आहे. आणि इथे मात्र एक करारा प्रहार पाहायला मिळतोय. षटकार 6 धावा. चला इकडे युट्यूब वरती देखील चेक केले आणि पंचांचा देखील आपण दिलगिरी व्यक्त करूया. पंच देखील सांगतायत 6 धावा आणि आज मात्र या ठिकाणी आपण पाहतोय वैभवच्या बॅट मधून एक लांब डीप स्क्वेअर लेगला षटकार येताना पाहायला मिळतोय. चला आयोजक कमिटी आपण थोडस बाउंड्री लाईन वरती आपले खेळाडू ठेवा जेणेकरून कोणताही व्यत्यय येणार नाही याची काळजी घ्या. आता मात्र पुन्हा एकदा जाऊयात मॅचच्या दिशेने. दौलत आता देखील हा फटका चांगला आहे चेंडू हवेमध्ये चुकी होणार नाहीये. योगेश कांबळे झेल खाली आले झेल मात्र टिपला जातोय. फलंदाज वैभवचा मात्र या ठिकाणी खेळ देखील संपला जातोय. दौलत शिंदे एक षटकार आला धावसंख्या वाढवली. खरं वैभवच्या बॅट मधून आपण पाहिलं तर एक चौकार एक षटकार आला धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 10-12 या अंकावरती 12 धावा झाल्यात. पहिलं षटक आपण पाहतोय दौलतने अगदी हाताळले 12 धावा खर्च केल्या गेल्यात आणि एक महत्वपूर्ण विकेट आपल्याला पाहायला मिळते. 365 दिवस या स्पर्धेची आपण वाट पाहत असो. ही स्पर्धा आपल्या समोर आज संपन्न होताना पाहायला मिळते. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण पाहतोय अगदी सेमीफायनलची मॅच दोन्ही टीम आपण पाहतोय. कालच्या दिवसातील प्रवास पाहायला गेला तर सावरी टीमचा अगदी चांगला झाला. त्यानंतर सेमीफायनल मध्ये तिकीट बुक केलं. आजच्या दिवसातील सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर पिंपरी टीमचा प्रवास देखील चांगला झाला. परंतु इथे मात्र एकाचा प्रवास फायनल मध्ये तिकीट फायनलचं तिकीट कोण घेणार हे आपण येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या वेळेमध्ये पाहू शकाल. परंतु गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाज आलाय प्रशांत शिंदे मॅन फ्रॉम सावरी गावचा हा युवा गोलंदाज. कालच्या सत्रामध्ये ज्याने चांगली गोलंदाजी हाताळली होती आज या मेगा सेमीफायनल मध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी करतील हे पाहावं लागेल. इथे मात्र बॅटची लिडिंग एक चेंडू चाललाय पाठीमागे एक धाव मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि या एका धावेबरोबर संघाचा धावफलक आपण पाहतोय 13 धावा. आताच माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. गोरेगावचा चॉकलेट बाय म्हणून त्यांना ओळखलं जातं. थोडीशी स्माइल देखील दिली हसतायत परंतु गोलंदाजी करताना हे ते फसतील का पाहावं लागेल. का गोलंदाज प्रशांत चॉकलेट बॉय फटका चांगला आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करतायत. एक धाव मात्र पूर्ण झालेली आहे. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालंय जरूर परंतु तिथे एकच धाव आपल्याला पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाजीसाठी आता मात्र रोहन जाधव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळेल. रोहन जाधवच्या बाबतीत जर विचार केला तर चांगली फलंदाजी ते देखील आपल्या संघासाठी करतायत. आज मात्र या सेमीफायनल मध्ये एक बेधडक फलंदाजी त्यांना देखील करायची आहे. परंतु या फलंदाजाला जर थांबवायचं असेल ना तर चॉकलेट बॉय गोरेगावचा सावरेगावचा सितारा प्रशांत शिंदे कशी करामत करेल कशी गोलंदाजी टाकेल. समोर बॅटर आपण पाहतोय रोहन पाहायला मिळेल. इथे मात्र पहा चेंडू हवेमध्ये झेल होणार का. झेल खाली क्षेत्ररक्षक आहे झेल मात्र टिपला जातोय. रोहनचा खेळ देखील या ठिकाणी संपला जातोय. पहा चॉकलेट बॉय अगदी चॉकलेट जसं गोड आहे ना त्या पद्धतीने या चॉकलेट बॉयने एक महत्वाचा अगदी चांगला विकेट्स मात्र मिळवलाय. तो मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. रोहन माघारी परतल्यानंतर आपण पाहतोय या ठिकाणी धावली टीमची अवस्था आपण जर पाहिली तर 2 गडी बाद आपण पाहतोय. धावसंख्या झाली आहे 14 धावा. आमच्या साथीला कालच्या दिवसापासून जर पाहिला तर सचिन साळुंके या ठिकाणी
स्कोररच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्यानंतर जर पाहिलं तर या सर्व मॅचेसचं आपण लाईव्ह थेट प्रेक्षेपण ज्यांच्या माध्यमातून पाहतोय स्पोटेकचे सर्व संदीपची कोकरे आणि कॅमेरामॅन हर्षद यांच्या माध्यमातून ही लाईव्ह स्पर्धा दाखवली जाते. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. आणि विवेकसाठी प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. संजय दादा साळुंखे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. विवेक यांच्यासाठी वेग देखील चांगली खेळ करतोय. आज मात्र या ठिकाणी चॉकलेट बॉय मात्र चांगली गोलंदाजी करतोय. प्रशांत शिंदे फुल टॉस आणि नो चेंडू 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. नो बॉल आहे. डोळे वगळा पहा नीट. चेंडू आहे पुढील फ्री हिट. या फ्री हिटचा चेंडू कशा पद्धतीने खेळेल विवेक कशा पद्धतीने फलंदाजी करेल एखादा मोठा फटका येईल का हे देखील पाहावं लागेल. नो चेंडू आहे. फ्री हिट चेंडू आहे. या फ्री हिटच्या संधीचा फायदा घेईल का हे देखील आपण पाहूयात. आखो टप्प्याचा चेंडू हवेमध्ये आहे. जेल मात्र होईल का रनआउटची आणि इथे मात्र पहा रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी बाद होऊन चाललाय. कमाल की गोलंदाजी कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय या ठिकाणी प्रशांत शिंदे याची. खऱ्या अर्थानं गोलंदाजी करत असताना प्रशांत मात्र चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. युवा गोलंदाज आहे. सावरे टीम कडून आपण पाहतोय ज्यांनी युवा गोलंदाजाला संधी दिली आहे. धावसंख्या झाली आहे 16 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सतीश आलाय. तसेच व्यासपीठावरती शुभ आगमन झालंय. सन्माननीय आदरणीय आनंददादा साळुंखे यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. ज्या ठिकाणी आपण मॅच पाहतोय सेमीफायनलची मॅच. या षटकातील अजूनही चेंडू शिल्लक. प्रशांत काय करेल. फुलटॉस चेंडू या ठिकाणी पहा भिरकावून दिलाय. षटकार चेंडू आहे. नो पंच सांगतायत पुन्हा टाकावा लागेल. या फुलटॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय आणि षटकार देखील खेचलाय. नो +6 मिळतील धावा 7 धावा झाल्या त्या धाव फलकावरती 23 2 गडी बाद. नो चेंडू आहे. भीमर आहे 2 आणि गोलंदाजाला दंडित केले. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी आपण पाहतोय योगेश कांबळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. क्या बात आहे. फ्री हिटचा चेंडू आहे. आपण फलंदाज पाहतोय आदित्य मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका आदित्यच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू शेवटच्या चेंडूवरती काय घडेल काय बिघडेल. फ्री हिटचा चेंडू. मागच्या फ्री हिटच्या चेंडूवरती विकेट्स मिळाली होती. या फ्री हिटवरती काय मिळेल. आखो टप्प्याचा चेंडू भिरकावलाय. क्षेत्ररक्षक आहे. कॅच पकडली तरी मॅच मध्ये पाहायला तर या ठिकाणी पहा सिंगल धाव आणि सिंगल धावेवर ते थांबवलंय. अगदी चांगला फटका होता. तिथे कॅच जरी टिपले असते तरी सुरक्षित असता फलंदाज. कदाचित या ठिकाणी 2 धावा कंप्लीट झाल्या असत्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे 24. या धावसंख्येवरती 12च्या सरासरीने खेळत असताना प्रति षटकामध्ये 12 धावा जमा करण्याचा प्रयत्न चांगला आहे. 12 धावा जरी प्रत्येक षटकामध्ये आल्या तरी 50 धावांपर्यंत मसल मारू शकतात आणि नंतर मात्र त्या चेस करताना थोडंसं अवघड जाऊ शकतं सावरे टीमला. पण इथे मात्र गोलंदाजी कोण करेल कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाते ते देखील पाहावं लागेल. मोठी मॅच आहे आजपर्यंत आपण पाहतोय या असोसिएशनमध्ये. आज पाहायला गेलं तर धावली टीम सावरी टीम या 2 नवीन टीम
जर पाहायला गेलं तर 3 वर्षानंतर आज या असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सेमीफायनल खेळताना 2 नवीन संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे याच्या अगोदर देखील कित्येक संघ चांगले या स्पर्धेतून बाहेर पडलेत, परंतु ज्यांच्या नशिबामध्ये आहे ना ते कोणी चिनणार नाहीये. जे नशिबामध्ये आहे ते तुम्हाला मिळेल, परंतु इथे मात्र मेगा फायनल असून बाकी आहे. सेमीफायनलचा थरार आपण या ठिकाणी पाहतोय. इथे मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू सोडून दिलाय. पंच या ठिकाणी काय सांगतायत, खराब चेंडू असेल का, परंतु वाईट कॉल. धावसंख्या झाली आहे 25 धावा. अकोट टप्प्याचा चेंडू चांगला फटका आहे. तिथे मात्र आपण पाहतोय सतीश नॉन स्ट्राईक एंड वरून पुढे चालला होता, परंतु त्यानंतर पात्र साथीदार आपण पाहतोय आदित्य मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र चांगला फटका आहे, गॅप आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली जाईल, परंतु तिथे किती धावा मिळतील, 1 धाव मिळाली आहे. दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण झाली का, 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतील. गोलंदाज आपण पाहतोय प्रमोद शिंदे गोलंदाजी टाकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रमोद शिंदे, प्रशांत शिंदे, दौलत शिंदे हे 3 गोलंदाज आपण पाहतोय. 2 गोलंदाजांना पाहिलं, 2 षटक हाताळले. त्यानंतर मात्र या ठिकाणी प्रमोदला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी प्रमोदच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते, परंतु तिथे मात्र आदित्य मात्र या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या घेर मध्ये गाडी चालवताना आपल्याला पाहायला मिळतोय. घेर मात्र चेंज करावा लागेल. पहिल्या घेर मधून सेकंड घेर मधून थर्ड मधून 4 घेर टाकावा लागेल. मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. ज्या ठिकाणी आपण पाहतोय सावरी टीम गोलंदाजी करत असताना त्यांच्या समोर एक मोठं आव्हान तुम्हाला द्यावं लागेल. मोठा फटका आहे, चेंडू चाललाय सीमारेषे पार, षटकार 6 धावांचा येतोय. 13 का फूल 17 का माला, झुकेगा नहीं साला, ठोक दिया ना बाला. षटकार 6 धावांसाठी. आदित्यच्या बॅट मधून एक चांगला प्रहार पाहायला मिळतोय. प्रमोदच्या अगेन्स्ट केलेला हा हल्ला, चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आज मात्र या ठिकाणी आदित्य चांगली फलंदाजी करतोय. रोहन बाद झाला, त्याच्या अगोदर पाहिलं तर वैभव बाद झाला, विवेक जाधव बाद झाला. त्यानंतर स्वतःच्या खांद्यावरती सूत्र मात्र घेतलंय, आकर्षित करतोय प्रेक्षकांना, आनंदित ठेवतोय खेळाडूंना. इथे मात्र प्रमोद पुन्हा एकदा गोलंदाजीच्या रनवेवरती पाहतोय. इथे मात्र पहा बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू पाठीमागे चाललाय. एक धाव मात्र नक्कीच पाहायला मिळते. अगदी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, जोराने बॅट नक्कीच फिरवली होती, परंतु थोडासा चेंडू पाठीमागे राहिला. चेंडू मात्र पाठीमागे डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव पाहायला मिळते. धाव संख्या झाली आहे 34 धावा. मोठं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. आज नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय एक चांगली मॅच आपल्या समोर पाहायला मिळते. चांगला चेंडू, अप्रतिम एक्सलेंट डिलिव्हरी पाहायला मिळते. प्रमोदचं कौतुक केलं जाईल. अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी झालाय. षटकार आला, त्यानंतर मात्र गोलंदाजाला थांबून ठेवलंय. एका दिशेला गोलंदाज भारी तर दुसऱ्या दिशेला फलंदाज भारी आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र चांगला फटका आहे. तिथे थोडासा चेंडू हवेमध्ये, कॅचची संधी आहे. 1 धाव मात्र पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, थ्रो देखील झालाय, परंतु तोपर्यंत इथे काय घडतंय, 2 धावा कंप्लीट झाल्यात. आणि या 2 धावेबरोबर धाव फलक आपण जर पाहिलं तर पाहायला मिळेल 36 धावा. 1 षटक अजूनही बॅलन्स आहे, 1 षटक अजूनही शिल्लक आहे. 1 षटक म्हटलं की 6 चेंडू असून टाकायचे आहेत. आणि या 6 चेंडूंचा समाचार सतीश आणि आदित्य याला करायचा आहे. क्रिकेटमध्ये नशिबाचा कौल तुमच्या बाजूने लागो किंवा विरुद्ध बाजूने, आयुष्यात विजय होण्यासाठी व यश मिळवण्यासाठी 100% प्रयत्न
राहावे हे आपल्याला प्रत्येक मॅच मध्ये 100% द्यावे लागतात. इथे मात्र आज आपण पाहतोय मेगा फायनलची एक चांगली मॅच आपण पाहतोय. आदित्य एक चांगली फलंदाजी करतोय, त्याच्या साथीला आपण पाहिलं तर सतीश आहे आणि शेवटचं षटक अंतिम षटक आपण पाहतोय. संघनायक स्वतः आलेत निलेश शिंदे, मॅन फ्रॉम सावरी गावचे संघनायक आपण पाहतोय. धावा झाल्या त्या धावपलकावरती आपण पाहतोय 36 धावा. 6 चेंडू शिल्लक, 6 चेंडूंच्या पाठीमागे दडलंय काय पाहूया. क्रिकेटच्या मैदानामध्ये क्रिकेटच्या पटलावरती क्रिकेटचं रणकंदन पाहण्यासाठी जाऊया. मॅचच्या दिशेने पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, तिथे मात्र थोडस थांबून ठेवलंय. फलंदाजाला इथे सकडून ठेवलंय. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. फुटवर्क जरूर पाहायला मिळाला, परंतु संपर्क मात्र झाला नाहीये. फलंदाज आपण पाहतोय सतीश आला. अखोट टप्प्याचा चेंडू, इथे मात्र काय घडते, विकेटची संधी. आणि सर काय सांगतायत की इथे मात्र आपण पाहिलं तर चेंडू मात्र डॉट आहे, फलंदाज नोट आउट आहे. स्पर्धेतील हा नियम आहे. ज्या वेळेला क्षेत्ररक्षक पाठीमागे विकेट किपर करत असतो, बॉल हातामध्ये घेतल्यानंतर तो बॉल मात्र डॉट दिला जातो. डॉट दिला गेलाय. आदित्य स्क्रीज मध्ये अजूनही आपल्याला पाहायला मिळेल इथे रनआउट नसणार आहे, कारण की हा नियम मात्र लागू झालेला आहे क्रिकेटमध्ये, हे आपण लक्षात ठेवा. कारण इथून पुढे अजूनही 4 चेंडू टाकायचे आहेत. लाजबाब गोलंदाजी, संघनायकाला शोभेल अशी गोलंदाजी आपण पाहतोय. इथे देखील इथे पाहायला मिळते डॉट चेंडूची संख्या आपल्याला पाहायला मिळते. काय गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. बॅट अगदी आडवी फिरवताना पाहायला मिळतोय. बॉलचा काही संबंध नाहीये, संपर्क नाहीये. लगातारचे 3 चेंडू डॉट, प्रेशर आणले सतीश वरती. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय आदित्य चांगली कामगिरी करतोय, त्याला थांबून ठेवलंय. स्ट्राईक वरती येऊ देत नाहीयेत. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अशा कित्येक गोष्टी घडत असतात क्रिकेटमध्ये, खूप वेळा आपण पाहिलंय. आता देखील चांगला चेंडू, या ठिकाणी पहा काय घडलंय. फलंदाज मात्र या ठिकाणी आपण पाहतोय चांगली फलंदाजी करत होते आदित्य, त्यांना साथ मात्र लाभत नाहीये. स्ट्राईकला आपण जर पाहिलं तर सतीश होते, त्यांना मात्र एकही चेंडू खेळता आला नाहीये आणि डगआउट मध्ये पाठवण्याचं काम मात्र पाठीमागे केलंय. विकेट किपर आपण पाहतोय पाठीमागे सागर शिंदे आहेत, पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनचे सचिव आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वतः संघनायक आपल्याला पाहायला मिळेल. योगी उर्फ योगेश पाहायला मिळतील. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे, विनंती असेल. पंच सांगताय थोडंसं स्पीडअप करा. अजून एक मॅच शिल्लक आहे, बॅलन्स आहे. अजूनही या षटकातील 2 चेंडू मात्र शिल्लक आहेत. लगातारचे 4 चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आपण पाहिलं तर 36 या अंकावरती स्तब्ध झालेले आहे. इथे हा देखील निर्धाव चेंडू टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं जात आहे. आपण पाहतोय गोलंदाज सावरी संघाचा संघनायक आपल्या संघाला अडचणीतून मार्ग शोधताना पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीची जबाबदारी संघनायकाची निभावावी लागते गोलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये, त्याला देखील आपण पाहतोय. चाहते वर्ग नक्कीच खुश असेल. टाळ्यांच्या गजरात त्याचं देखील स्वागत केलं जात आहे. शेवटचा चेंडू या स्पर्धेतील मिडन ओव्हर पाहायला मिळेल का, सेमीफायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फटका चांगला आहे, कॅच इथे होईल का, कॅच मात्र झाली नाही. 1 धाव मात्र कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का. षटक क्रमांक आपण पाहतोय 4थं देखील कंप्लीट झालंय आणि 4 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपलाय. काय झालं
4 षटकांचा खेळ या ठिकाणी आपण पाहिलं तर कंप्लीट झाला आणि 4 षटकांच्या अखेरीस जर पाहिलं तर धावसंख्या झाली आहे 37 धावा आणि 38 धावांचं टार्गेट मात्र उभं केलंय. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहतोय ज्या 3 ओव्हरमध्ये धावा दिल्या होत्या 36 धावा, शेवटच्या षटकामध्ये अंकुश लावला, धावांना थांबून ठेवला आणि तिथे 1 धाव मात्र खर्च केली गेली, 1 विकेट्स देखील प्राप्त केली. जोरदार टाळ्या निलेश शिंदेसाठी. अफलातून गोलंदाजी मेगा फायनल मध्ये सेमी फायनल मध्ये आपल्याला होताना पाहायला मिळते. मेगा फायनल मधून बाकी आहे, पिक्चर असून बाकी आहे मित्रांनो. या असोसिएशन चषक चमचमत्या ट्रॉफ्यांवरती सुवर्ण अक्षरांमध्ये कोण नाव कोरणार याचं उत्तर अजूनही सापडलेलं नाहीये. शेवटच्या मॅच मध्ये ते देखील उत्तर तुम्हाला सापडेल नक्कीच. आज खऱ्या अर्थानं आपण पाहतोय असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफी, असोसिएशन चषक 2024चा हा थरार शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचलाय आणि श्री जननी मनाई क्रिकेट क्लब शिमडी यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा या ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचताना पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी आपण जर पाहिले तर सर्व आयोजक कमिटीने चांगली मेहनत घेतली आहे आणि मेहनत घेत असल्यानंतर चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. कृपया विनंती आहे, धावली टीम आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, विलंब लावू नका. यानंतर अजून एक मॅच शिल्लक आहे, मेगा फायनलची मॅच आपल्याला खेळवायची आहे. चला फास्ट करा, स्पीडअप करा, थोडंसं स्पीडअप करायचं आहे. आणि ओपनर जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये लगेच आपण पाठवा. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ओपनर जोडी दौलत शिंदे आणि योगेश कांबळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 4 षटकांची मॅच आहे सेमी फायनल. कोण जिंकेल, पिंपरी संघासमोर कोण येऊन पोहोचेल हे देखील आपण पाहूयात. काही क्षणांमध्ये अगदी गोलगट्टा केला जातोय आणि या मॅचचा आपण नक्कीच आनंद सर्वेक्षण घेत आहात. आणि ही सेमी फायनलची मॅच महत्वपूर्ण मॅच दोन्ही टीमसाठी. जो जिंकेल तो फायनल मध्ये आणि जो हरेल तो तृतीय क्रमांकाची ट्रॉफी मात्र या स्पर्धेतून घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु या स्पर्धेमध्ये जर पाहिला तर आतापर्यंत मी म्हणेन चांगली गोलंदाजी टाकली आहे निलेशनी. ज्या शेवटच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 1च धाव दिली आहे. अफलातून गोलंदाजी. आणि आयोजक कमिटी थोडीशी पाण्याची व्यवस्था आपण करा. इथे पाणी नाही आहे, पाण्याची व्यवस्था आपण करायची आहे. पहिलं षटक आपण पाहतोय सतीशच्या माध्यमातून पॉवर प्लेचं पहिलं षटक. समोर फलंदाज पाहिला तर दौलत शिंदे. पहिला चेंडू सतीशांचा दौलत यांच्यासाठी अफलातून यॉर्कर. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं. फलंदाजाला 4 चिंड्या आणि इथे मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहे. आता मात्र स्वतःवरती नाराज आहे. 4 मुंड्या चीत केलं गोलंदाजाने. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन पाहायला मिळालं. सतीशने जरी चेंडू डॉट खाली असले ना तरी या मॅच मध्ये रोमांचक एक चेंडू टाकलाय आणि आपला या ठिकाणी या मॅच मध्ये दबदबा देखील दाखवून दिलाय. हा मी म्हणेन फलंदाज नाहीये परंतु गोलंदाज मात्र नक्की आहे. कारण की पहिलं पॉवर प्लेचं षटक ज्यावेळी गोलंदाज टाकत असतो ना त्यावेळेला आपण नक्कीच गोलंदाजच्या भूमिकेमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली आजच्या दिवसामध्ये. कारण की याच गोलंदाजाने फलंदाजी करत असताना लगातारचे 4 चेंडू डॉट केले होते आणि डॉट केल्यानंतर प्रत्येक जण त्याला बोलला असेल की 4 चेंडू डॉट आल्यानंतर प्रत्येक खेळाडूने त्याला सुनावलं देखील असेल.
परंतु ते सुनावलं आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये एक विकेट्स घेऊन त्यांना देखील त्यांनी उत्तर मात्र दिलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. पहा आज मात्र सतीश चांगली कामगिरी करतोय आपल्या टीमसाठी. पंचांच्या अगदी उजव्या साईडने गोलंदाजी टाकतोय नवीन बॅटर. मैदानाच्या आतमध्ये हार्ड हिटर पाहायला मिळेल. हुकमी एक्का विनायक शिंदे. या ठिकाणी पहा फुलटॉस चेंडूचा लेग स्टंपच्या बाहेर. पंच या ठिकाणी बंटी कांबळे सांगतील वाईट कॉल आहे. एक धाव या ठिकाणी धावफलकावरती नक्कीच ऍड केली जाईल आणि धावफलक एका धावेने आपल्या संघाचं खातं देखील खोललं जात आहे. परंतु आता मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये उतरलाय हुकमी एक्का आणि या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाज सतीश. आकोट टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला लेग साईडला. वन बाउंड चेंडू सीमारेषे पार. फरार. 4 धावांसाठी मिळतोय चौकार. मनामध्ये संकल्प पक्का. मैदानाच्या आतमध्ये उतरलाय हुकमी एक्का. सावरी टीमचा हा खलनायक हिरो आपण पाहतो विनायक शिंदे. छान कबड्डीमध्ये देखील आपलं नाव कमवलंय. मॅच मध्ये देखील आज नाव कमवतोय. आज त्याच्याच जोरावरती इथपर्यंत टीम येऊन पोहोचली आहे. परंतु ही मॅच आहे इम्पॉर्टंट मॅच आहे मेगा फायनल साठी. ही मॅच आहे जो जिंकेल तो मेगा फायनल मध्ये आपलं तिकीट बुक करेल. इथे मात्र अप्पर कट पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. टन टना टन टन टना टन लगातारचा हा दुसरा चौकार. वातावरण गरम केलंय. थंडीमध्ये गरमागरमीमध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळते. थंडीचे दिवस आहेत परंतु मॅच मात्र या ठिकाणी गरम होताना पाहायला मिळते. अगदी 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आल्यानंतर अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विनायक शांत स्वभाव प्रेमळ व्यक्तिमत्व आज आपल्या टीमसाठी खेळताना पाहायला मिळतोय. खूप अपेक्षा आहेत विनायक शिंदे यांच्याकडून परंतु इथे मात्र सतीश देखील चांगली गोलंदाजी करतोय. इथे मात्र चांगला चेंडू होता. काय करताय रनआउटची संधी. रनआउट झालाय. योगेश देखील बॅक टू पॉइंट डगआउट मध्ये जाताना पाहायला मिळेल. काय गरज होती का. इथे मात्र 2 चौकार आले होते. त्यानंतर मात्र या ठिकाणी स्वतःला कंट्रोल केलं स्वतःला सावरलं आणि इथे मात्र नॉन स्ट्राईक एंडला असणारा फलंदाज आपण पाहतोय रन घ्यायच्या गडबडीमध्ये फसला गेला आणि इथे मात्र चुकी केली नाहीये धावली टीमने. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. 2 धक्के पाहायला मिळत आहेत. इथे मात्र आपण पाहतोय आता मात्र या मॅच मध्ये एक महत्वपूर्ण विकेट तुम्हाला घ्यावी लागेल धावली टीमला. अर्थातच आपण पाहतोय हुकमी एक्का विनायक शिंदे याचा काटा काढायचा असेल ना तर तुम्हाला या ठिकाणी वाटेमधून तुम्हाला प्रवास करावा लागेल आणि त्या वाटेमधून जात असताना काठेला जर बाहेर काढायचा असेल ना तर नक्कीच या ठिकाणी चांगली गोलंदाजी तुम्हाला टाकावी लागेल. सतीश पुन्हा एकदा सज्ज होतोय. अकोट टप्प्याचा चेंडू. इथे काय करताय. कॅच विन द मॅच म्हटलं जातं. छोडो कॅच हरो मॅच या ठिकाणी म्हटलं जातं. पण तो इथे मात्र काय घडलंय. कॅच मात्र सुटला जातोय. फलंदाज मात्र या ठिकाणी सुरक्षित मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि या ठिकाणी काय घडलंय पहा. अगदी कॅच ड्रॉप केला होता भारताच्या रोहित शर्माचा. तिसेरा परेराने या 4 या धावसंख्येवरती आणि त्यानंतर आपल्या रोहित शर्माने ठोकल्या होत्या 264 धावा. इथे विनायक शिंदे हा कारनामा करेल का. येणाऱ्या षटकामध्ये 38 धावांचं टार्गेट मात्र पूर्ण करेल का हे देखील आपण पाहूया. अनिल शिंदे इथे मात्र पुन्हा एकदा पहा कॅच विन द मॅच मी म्हणतोय पण तो इथे एका पाठोपाठ दुसरी देखील कॅच मात्र सुटली जाते आणि 2 कॅच ड्रॉप झाल्यानंतर या षटकातील शेवटचा चेंडू देखील संपला जातोय आणि षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 11 या धावसंख्येवरती. अनिल शिंदे एक जुना अनुभव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. त्यांच्या साथीला विनायक शिंदे. जोपर्यंत हा विनायक शिंदे मैदानाच्या आतमध्ये आहे ना धावसंख्या झाली 11 धावा. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये विनायक शिंदे आहे तोपर्यंत सावरी टीम अगदी विनायकडे लक्ष देऊन असेल कारण की
त्याच्या बॅटमधून चौकार षटकारांची आतषबाजी नक्कीच पाहायला मिळेल, परंतु स्थळ आणि स्तब्ध मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला शांत पद्धतीने डोक्यावरती बर्फ आणि तोंडामध्ये साखर ठेवून तुम्हाला इथे फलंदाजी करावी लागेल. नवीन गोलंदाज आपण पाहतोय सुरेश आलाय. इथे मात्र चांगला चेंडू अनिलला काही समजलं नाहीये आणि डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कान मंत्र देताना आपल्याला पाहायला मिळतील विनायक शिंदे. पहिला चेंडू डॉट आलाय, त्यानंतर पहा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या डोक्यावर स्पंच केलाय. चेंडू हळूहळू निघून चाललाय सीमारेषेकडे. तिथे काय पडताय, पायचा आहे चेंडू चाललाय सीमारेषेत पार. फरार मिळतील 4. अनिलच्या बॅट मधून एक चांगला फटका. 4 धावाने धावफलक मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाली आहे 15 या अंकावरती. थोडीशी साथ दिली जाते. 4 धावा आपल्या खात्यामध्ये, आपल्या संघाच्या खात्यामध्ये समा करताना पाहायला मिळतोय अनिल शिंदे. आज त्यांच्याकडे देखील अपेक्षा आहे. इथे मात्र चांगला चेंडू आणि चांगली गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. एक चेंडू डॉट, त्यानंतर चौकार, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. कौतुक केलं जाईल. गोलंदाज आपण पाहतोय सुरेश जाधव याचं. 3 चेंडू टाकले, 4 धावा खर्च केल्या गेल्यात, परंतु अजूनही 3 चेंडू चांगले टाकायचे आहेत. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स चेंडू फील्ड केला जातोय. 1 धाव मात्र नक्कीच त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. धावसंख्या बघता बघता हळू पुढे जाते. धावसंख्या झाली आहे 16 या अंकावरती. जास्त असतील 14 चेंडू आणि 22 धावांचं गरज आहे ती मात्र सावरी टीमला. इथे मात्र चांगला फटका, स्ट्रेट ड्राइव्ह फटका समोरच्या दिशेला. चेंडू मात्र त्या ठिकाणी चाललाय. 1 धाव मात्र कंप्लीट पूर्ण झाली आहे. इथे मात्र मी म्हणेन अगदी शांत क्रिकेट तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. जोपर्यंत आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती सुरेश चांगली गोलंदाजी करतोय, कामगिरी करतोय, पण तो अनिल मात्र एक चेंडू डॉट आल्यानंतर सिंगल चौकार मारताना आपल्याला पाहायला मिळतोय. विनायक शिंदेने देखील 1 धाव कंप्लीट केली. त्यानंतर पुन्हा एकदा अनिल शिंदे स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र फटका चांगला आहे. कॅच पकडेल का? 1 बाउन्स चेंडू सीमारेषेकडे जातोय. तिथे मात्र आपण पाहतोय खराब क्षेत्ररक्षण, परंतु थ्रो चांगला आणि अनिल शिंदे मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. नक्कीच दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेळ जुळलं नाहीये. ज्या वेळेला तुमचा चेंडू आकाशात जातो ना, त्यावेळेला तुम्हाला धावायचं असतं. चेंडूकडे पाहत बसाल तर तुम्ही नक्कीच मैदानाच्या आतमध्ये फसाल आणि फसला देखील अनिल शिंदे. ज्या ठिकाणी आपण पाहतोय विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं तर फलंदाज ज्या वेळेला फटका खेळत असतो, चेंडू हवेमध्ये असतो, चेंडूकडे पाहतच राहतो. झेल टिपतोय का काय क्षेत्ररक्षक, तोपर्यंत फलंदाज पाहतो आणि शेवटच्या क्षणाला मात्र धाव घेण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो. त्या वेळ मात्र निघून गेलेली असते. कदाचित झेल टिपला तर तुम्हाला माघारी तर परतावं लागणारच आहे, परंतु झेल जर सुटला तर त्या ठिकाणी तुम्ही रन काढत असाल ना, तर त्या रनात तुम्हाला अगदी निर्णायक ठरू शकतात. धावसंख्या झाली आहे 18 धावा. धावा करायच्या आहेत त्या मात्र इथून पुढे 12 चेंडू आणि 12 चेंडू 20 धावा. प्रवीण शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 12 चेंडू 20 धावा. गोलंदाजीच्या रणनीतीवरती आपण पाहाल योगेशला फटका चांगला आहे, गॅप चांगला आहे. तिथे मात्र कव्हरच्या मधून अगदी डिपेक्षा कव्हरला चेंडू आलाय, तिथे मात्र स्थावरलाय. 1 धाव मात्र पूर्ण होताना पाहायला मिळते. योगेश मात्र चांगली गोलंदाजी करतोय. नवीन बॅटर आपण पाहतोय, ज्या ठिकाणी आपण पाहतो षटकारांचा बादशाह म्हणून त्याला देखील ओळखलं जातो प्रवीण, त्याला देखील आपण पाहतोय. परंतु योगेश मात्र चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र पहा कुटप्प्याचा चेंडू होता, बॅटच्या रेंज मध्ये आला नाहीये.
एक धाव मात्र नक्की जरूर पूर्ण होताना पाहायला मिळते. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा विनायक शिंदे आपल्याला पाहायला मिळतील. या षटकामध्ये जर विचार केला ना तर योगेशला मात्र थांबून ठेवावं लागेल आणि शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी जास्तीत जास्त धावा ठेवावे लागतील, तेव्हा कुठेतरी प्रेशर येताना पाहायला मिळेल. परंतु या मॅच मध्ये जर पाहिलं तर हे तिसरं षटक आहे आणि तिसऱ्या षटकातले आपण जर पाहिलं तर 2 चेंडू टाकून झालेत, अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या मॅचचं गणित या 4 चेंडूंवरती आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र फटका लाशबाब आहे परंतु कॅच झालाय आणि मॅच देखील आपण पाहू शकाल. इथे आनंद वातावरण आपण पाहतोय, ज्या ठिकाणी आनंद गगनाला भिडताना पाहायला मिळत आहे. का करू नये, मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं विनायक शिंदे तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळतील. संध्याकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं ना तर चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. ते धक्का या ठिकाणी दिलाय धक्का सावरी टीमला. एक मोठा अडथळा, एक मोठा मासा हाताला लागलाय. अर्थातच विनायक शिंदे बॅक टू पवेलियन डगआउट मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतील. आता मात्र सावरी टीम अडचणीत आहे. आज खरं म्हटलं तर पहिल्या होर मध्ये ज्या सतीशने कामगिरी केली आणि तिथून मात्र सुरुवात झाली, आत्मविश्वास मात्र द्विगुणित झाला आणि या मॅच मध्ये ज्याने रंग भरला तो मात्र सतीश. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आणि धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या झाली आहे 20 धावा. 9 चेंडू 18 धावांची गरज आहे. सागर फलंदाजीसाठी आलाय. फटका चांगला आहे, चेंडू हवेमध्ये, कॅचची संधी, कॅच इथं होईल का? कॅच मात्र टिपला जातोय. फलंदाज बाद देखील होतोय. एका पाठोपाठ फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत. फडसड आपल्याला पाहायला मिळते. सावरावं लागेल, इथून पुढे मॅच मध्ये बनावं लागेल. मॅच मात्र इम्पॉर्टंट आहे. मॅच आहे असोसिएशन चषक 2024 सेमीफायनलची मॅच. चला स्पीडअप करा, अजूनही मेगा फायनल आपल्याला खेळवायची आहे. जर हॅट्रिक पूर्ण केली तर विकास जाधव यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक येणार आहे. 2 विकेट्स आल्यात, एक अजून विकेट येईल का आणि 500 रुपयाचं मानधन या ठिकाणी पटकावतील का? 7 चेंडू 18 धावा. 7 चेंडू 18 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फलंदाज गणेश आलाय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू द्या, 2 चेंडू बाकी आहेत. हा 8 चेंडू आणि 18 धावा. इथे मात्र चांगला पटका कार्पेटच्या सहाय्याने चेंडू खेळलाय. तिथे मात्र 1 धाव पूर्ण होताना पाहायला मिळते. एकच धावावरती समाधान जरूर मानावं लागेल. आता मात्र आशा प्रवीण याच्यावरती असणार आहे. षटकाराचा बादशाह का मला ओळखलं जातं हे मात्र त्याला दाखवून द्यावं लागेल आणि येथे मात्र षटकार चौकार मारावे लागतील. ते मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. फलंदाज प्रवीण शिंदे त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाजी करतोय. योगेश आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू या षटकातील आपण पाहतोय. फटका चांगला आहे, अकुट टप्प्याचा चेंडू होता. तिथे मात्र शॉट चांगला आहे. 1 धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत आणि या 2 धावेबरोबर षटक क्रमांक आपण पाहतोय. तिसरं कंप्लीट झालंय आणि तिसऱ्या षटकानंतर आपण जर पाहिलं तर धावसंख्या झाली आहे 23 धावा. 6 चेंडू 15 धावांची गरज. 6 चेंडू 15 धावा. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि आपण लगेच मॅच चालू ठेवा. यानंतर अजून एक मेगा फायनलची मॅच आपण खेळणार आहोत. बरोबर 5:27 झालेत. वेळ घेऊ नका. मेगा फायनलची मॅच अजूनही शिल्लक आहे. मेगा फायनलची मॅच अजूनही शिल्लक आहे. चला लगेच आपण चालू करा. अकोट टप्प्याचा चेंडू. इथे मात्र पहा
पाठीमागे चालला. एक धाव मात्र नक्कीच पाहायला मिळेल. डिक्लेअर स्वरूपात एक धाव आपल्याला पाहायला मिळते आणि एका धावेपर्यंत संघाचं धावफलक जाता पोहोचतोय ते मात्र आपण पाहतोय. पाच 14चं समीकरण आहे. 5 चेंडू 14 धावांची गरज आपण पाहतोय. धावफलकावरती धावा झाल्या 24. 5 विकेट्स. अकोट टप्प्याचा चेंडू तिथे मात्र पाठवलाय. क्षेत्ररक्षक आहे, कोणती चुकी करणार नाहीये. एकच धावेवरती समाधान मात्र या ठिकाणी पाहावं लागेल. परंतु आता मात्र प्रवीणला काहीतरी नक्कीच करावं लागेल. एक मोठा धमाका नक्कीच मोठा अटम बॉम्ब फोडावा लागेल. ज्याप्रमाणे आपण पाहतोय प्रवीणला अकोट टप्प्याचा चेंडू इथे मात्र पहा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. विकेटचं पतन पाहायला मिळत आहे. समालोचन कक्षामध्ये अगदी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत केलं जाते क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजाचं. म्हणूनच म्हटलं होतं स्वप्न एका दिवसात पूर्ण होत नाहीत. स्वप्नांचा पाठलाग तुम्हाला करायचा असतो. इथे मात्र स्वप्न पूर्ण करत असताना धावली टीम मात्र आज चांगला परफॉर्मन्स करते. आपल्या टीमला नक्कीच चांगला खेळ करत असताना प्रत्येक गोलंदाज, प्रत्येक क्षेत्ररक्षक, प्रत्येक फलंदाज चांगली कामगिरी करत असताना इथपर्यंत येऊन पोहोचलाय. परंतु अजूनही थोडासा खेळ बाकी आहे फायनल मध्ये जाण्यासाठी. 3 चेंडू 13 धावा. निलेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये संघनायक उतरलाय. त्यांच्या समोर आपण पाहिलं नॉन स्ट्राईकला, स्ट्राईक वरती आपण पाहतोय गणेश शिंदे. 3-13 आणि कोणाच्या वाजतील 12 या मॅच मध्ये आपण पाहूया. 13 की मेरा मॅच मध्ये ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस यॉर्कर फुलटॉस आपल्याला पाहायला मिळतोय. रनआउट झालाय. फलंदाज बाद माघारी येतोय. चल नेक्स्ट फलंदाज लगेच आपण सावरी टीम लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. 2 बॉल 13. 2 चेंडू 13 धावा. मेगा फायनलचं तिकीट कोण बुक करणार? एक चेंडू खराब टाकला तर नक्कीच 2 चेंडू मध्ये 12 धावांची गरज असेल. परंतु तसं काही करणार नाहीये गोलंदाज. अगदी आपण पाहतोय वैभव चांगली कामगिरी करतोय, चांगली गोलंदाजी करतोय. आपल्या टीमला चांगला परफॉर्मन्स करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण देखील त्यांना लाभतंय त्याच्या गोलंदाजीवरती. आता मात्र आपण पाहतोय 2 चेंडू आणि 13 धावांचं समीकरण बाकी उरलंय ते मात्र या मॅच मध्ये. नवीन बॅटर आपण पाहतोय प्रशांत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजीची जबाबदारी स्वीकारली होती परंतु आता मात्र त्यांच्यावरती क्रमांक आलाय फलंदाजीसाठी. 2 आणि 13 धावांची. फटका चांगला आहे. इथे मात्र कॅच होईल का? 1 बाउंड चेंडू सीमारेषेकडे जातोय. चेंडू अडवलाय. तिथे मात्र आपण पाहतोय विकेटची संधी आणि 2 धावा मात्र कम्प्लीट होताना पाहायला मिळतील. आता मात्र 1 चेंडू आणि धावा करायच्या आहेत त्या 11 धावा. मॅच संपल्यानंतर लगेच धावली टीम संघनायक आपण टॉस साठी या. त्यानंतर पिंपरी टीम आपण देखील टॉस साठी लगेच या. शेवटचा बॉल आणि मॅच मात्र जिंकली. धावली टीम मेगा फायनलचं तिकीट बुक करतोय आणि आज मात्र या ठिकाणी धावली टीमचं स्वप्न नक्कीच एका पाठोपाठ पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चला लगेच आपण या टॉस साठी. धावली टीमचे संघनायक आणि पिंपरी टीमचे संघनायक आपण टॉस साठी या. लगेच आपण टॉस करूयात. टॉस का बॉस मध्ये सन्माननीय आदरणीय कोणाच्या हस्ते करायचं रे?